मीरा भाईंदरमध्ये नवीन आरटीओ इमारतीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन। उत्तनमधील 2.5 एकर जागेवर 15 कोटींच्या निधीतून आरटीआय कार्यालय उभारलं जाणार। ठाणे शहरात 19 डिसेंबरपर्यंत 50% पाणी कपात। कल्याण फाट्यामध्ये नादुरुस्त झालेल्या जलवाहिनीचं काम युद्धपातळीवर सुरू। जळगावच्या 40गाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावात 9 वर्षीय मुलगी 2 दिवसांपासून बेपत्ता। शाळेतून घरी परतत असताना बेपत्ता झाल्याची माहिती। दुबईत आशिया युवा पॅरा गेम्स स्पर्धेत गडचिरोलीच्या श्वेता भास्कर कोवेनीची ऐतिहासिक कामगिरी। पॅरा आर्चरी या खेळात सुवर्णपदक पटकावत उंचावली देशाची मान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।